SP सँडीचे राखीव खेळाडू यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी। सुप्रीमो चषक सांताक्रूज विभागातले पहिले सामनावीर तर आता मला वाटते एक मुलाखत होते इथे जय महाराष्ट्र यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच खेळाडू मनीष यादव आणि त्यांच्यासोबत संजय पोतनीस साहेब आहेत। तो दोस्तों अंतर सांताक्रूज का आज का जो मैच है वो खत्म हो चुका है और आइए अब चलते हैं एक बड़े मुकाबले की तरफ जहां मुंबई और ठाणे की टीमें दो दिग्गज टीमों के बीच में मुकाबला होने जा रहा है। एक तरफ है SP सैंडी विजय दुर्गा मुंबई और दूसरी तरफ है शांति रत्न डोंबिवली। दोनों टीमों का हार्दिक स्वागत है इस मैदान पर। हमारी सांताक्रूज की जनता की ओर से, शिवसेना विभाग क्रमांक 5 और 6 की ओर से विभाग प्रमुख आमदार संजय पोतनी साहब और विभाग प्रमुख डॉक्टर एडवोकेट अनिल परब साहब द्वारा दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। दोनों अंपायर मैदान में पहुंच चुके हैं, सतीश कुरुप और करुणाकर कोटियन। और जब खेल की शुरुआत होगी आंखों देखा हाल आपके सामने लेकर आ रहे बाल सुब्रमण्यम अय्यर। धन्यवाद हरीश पंड्या। व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकीपटू आपलं हॉकीचं भूषण धनराज पिल्लय आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। एअर इंडियाचे क्रीडा विभागाचे इंचार्ज दिलीप पिंगे साहेब हे सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या मुंबई क्रिकेटला प्रगतीपथावर नेणारे, असंख्य खेळाडू घडवणारे, सातत्याने अप्रतिम ज्ञान आणि परिपूर्ण माहिती देणारे आणि मुंबईला यशाकडे नेणारे मिलिंद रिगे साहेब आमचे निवड समितीचे अध्यक्ष सुद्धा आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। रणजीपटू मनोज जोगळेकर आणि तसंच ऑब्झर्व्हर या स्पर्धेचे ते सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत करतोय। या ठिकाणी रसिकांनो एक असा खेळाडू शिवाजी पार्क जिमखानाच्या माध्यमातून भरपूर वर्ष ज्यांनी सेवा दिली टेनिस विश्वाला, मागचे 17 वर्ष या सँडीचं या ठिकाणी आम्ही एक 2 मिनिटाचा व्हिडिओ प्ले करतोय। ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे टेनिस विश्वातील तमाम खेळाडूंकडून आमच्या लाडक्या सँडीला।
थँक्यू संतोष नाणेकर. टेनिस cricket.in माध्यमातून ही भावपूर्ण श्रद्धांजली टेनिस विश्वाच्या माध्यमातून आमच्या लाडक्या संदीपला, लाडक्या सँडीला. वॉट अ क्रिकेटर, वॉट अ डिसिप्लिन प्लेयर, व्हेरी व्हेरी कूल अँड काम. आणि नेहमी एकच चर्चा, टेनिस विश्व अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल. आणि तसंच 100% देणारा हा खेळाडू आपल्यामध्ये नाही आहे. मागच्या वर्षी त्याचं निधन झालं. वी मिस यू सँडी. आणि जिथे जिथे स्पर्धा होईल त्या ठिकाणी सँडीची आठवण नेहमीच घेतली जाईल, कारण शिवाजी पाक हा मुंबईचा आत्मा आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून भारतामध्ये ओळखली जाते आणि शिवाजी पाकने असंख्य खेळाडू आपल्या भारताला दिले, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्या शिवाजी पाकचा हा सँडी याला भावपूर्ण ही श्रद्धांजली आहे. सामन्याकडे वळूया. नाणेफेकीचं कौल शांतीरत्न डोंबिवलीने जिंकले. अनंत पाटील, विनोद रतन पाटील यांचा संघ या ठिकाणी माजी आमदार रमेश पाटील यांच्या माध्यमातून हा संघ डोंबिवली, कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्यांदा सुप्रीमो चषकमध्ये उतरलाय. दुसऱ्या बाजूला SP सँडी यांनी 7 सामने सुप्रीमो चषक 2010 पासून आतापर्यंत या ठिकाणी खेळलेत आणि 7 सामन्यांमध्ये 3 वेळा ते विजयी झालेत आणि 4 वेळा ते पराभूत झाले आहेत. आमचे शिल्पकार या स्पर्धेचे आणि आपल्या सगळ्यांचं सार्थ अभिमान असलेलं असं व्यक्तिमत्व आमदार विभाग प्रमुख माननीय श्री संजय पोत्ती साहेब जेव्हा विधानसभेवर गेले, प्रत्येक टेनिस विश्वातील खेळाडूला सार्थ अभिमान वाटला की आपला एक आवाज विधानसभेत आहे, आपली एक व्यक्ती विधानसभेत आहे. आता आपण आपले विचार चांगल्या पद्धतीने क्रीडाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत, पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून पोहोचवू शकतो. संघटना शिवसेना एक अशी संघटना आहे जी 100% मधले 80% क्रीडा विभागामध्ये सगळे कार्यक्रम, मग कबड्डी असो, खो खो असो, मल्लखांब असो, क्रिकेट असो, हॉकी असो, कॅरम असो, असंख्य खेळ, सगळ्या खेळांमध्ये सातत्याने शिवसेना ही व्यासपीठ देणारी एकमेव संघटना आहे. हरीश? नाही, नक्की 1993-94ला जेव्हा भाईंशी पहिल्यांदा मुलाखत झाली त्यावेळेला भाई शाखाप्रमुख होते आणि तिथून आता ते आमदार झालेले आहेत. आणि मी जेव्हा त्यांना भेटलो आणि मी त्यांना अभिनंदन केलं आणि एक सहज विचारलं, भाई तुमचा यशाचं गमक काय, म्हणजे व्हॉट इज द सिक्रेट? तर फक्त त्यांनी एकच गोष्ट, एकाच लाईनमध्ये मला सांगितलं, हरीश मी काम करत गेलो आणि यशस्वी होत गेलो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काम तुम्ही हातात घेतलेलं आहे त्या कामाला पूर्ण न्याय द्या आणि त्या कामामध्ये तुम्ही स्वतःचे 100% द्या, यश तुम्हाला मिळणारच मिळणार. आणि त्यांच्या मागे नक्कीच वहिनी यांची खूप मोठी प्रेरणा आहे, मोटिवेशन आहे. आणि म्हणून कुठेतरी असं वाटतंय की टेनिस बॉल क्रिकेटचे मसीहा जे नाव आपण दिलं आहे त्यांना, हे योग्य आहे. कारण एवढं मोठं व्यासपीठ आजपर्यंत मला नाही वाटत कोणी उपलब्ध करून दिलं असेल. सो आय थिंक. आणि अजून एक गोष्ट बाळा, की खेळणारे सर्व संघ जेव्हा येतात तेव्हा ते खास त्यांना भेटण्यासाठी स्टेजवर येतात आणि त्यांना भेटून जातात. असे खूप कमी टुर्नामेंट्स असतात जिथे आयोजकांचा एवढा चांगला रॅपो असतो खेळाडूंबरोबर. सो दॅट इज संजय पोतनीस फॉर यू. अरे उडाला बाळा ते कागद. धन्यवाद हरीश पांड्या. अप्रतिम कमेंट्स. शांतीरत्न डोंबिवली, जसं उल्लेख केला, विनोद रतन पाटील आणि अनंत पाटील यांचा संघ या ठिकाणी. मनीष, शाहिद, दिनेश हे संघनायक आहेत. सुलतान, मॅगी, याच्या व्यतिरिक्त इम्रान, सुभाष, राकेश, मयूर, गुड्डू चव्हाण, पप्पू, मनोज जोशी आणि प्रमोद म्हात्रे असा संघ आहे. दुसऱ्या बाजूला विजय दुर्ग म्हणजे सँडी 11, SP 11 हा संघ आहे. ओमकार देसाई, वन ऑफ द अटॅकिंग कॅप्टन ऑफ टेनिस वर्ल्ड. संदीप वैती, सुमित टेकणे, त्याच्यानंतर शशी वैद्य, प्रशांत माचे, अविनाश रामगुडे. दिस इज अ बिग नेम फ्रॉम पुणे. अविनाश रामगुडे पुण्यामधून या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. जयेश पाटील, त्याच्यानंतर इजाज शहा, किशन देवेंद्र, राहुल जुगाडिया, प्रदीप वडे आणि नारायण तांडेल हा संघ आहे SP सँडी यांचा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर डोंबिवली संघाने फिल्डिंग घेतलंय. सामना सुरू करावा विनंती करतो. फलंदाज आघाडीचे मैदानावर आलेले आहेत. 8 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले आहे, दुसरा बॅटिंग पॉवर प्ले. षटक क्रमांक 2 आणि 7च्या मध्ये तुम्ही मागू शकता, मागितला नाही तर 7वा ॲटोमॅटिकली तो पॉवर प्ले होईल. या गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधतोय. व्यासपीठावर तुम्ही बघू शकता धनराज पिल्ले आमच्यामध्ये आहेत, मिलिंद रेगे आमच्यामध्ये आहेत, दिलीप पिंगे आमच्यामध्ये आहेत, मनोज जोगळेकर आमच्यामध्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण बघू शकता या ठिकाणी आमचे सगळे मान्यवर क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहे. आज शिवशक्ती पाले, अंबरनाथ आणि तिरुपती सावर्डे चिपळूण हा संघसुद्धा पोहोचला आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. याच्यानंतर त्यांना या ठिकाणी फाईट करताना बघू शकाल. पहिला सामना सांताक्रूजचा तुम्ही या ठिकाणी पाहिलात.
आणि हे उरलेले 3 सामने आता ओपन क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकाल. जयेश पाडल आणि सुमित डेकले द मॅन फ्रॉम पालघर हा स्वतंत्र जिल्हा झालाय या वर्षापासून. मागच्या वर्षी तुम्हाला मागच्या सीझनमध्ये तुम्हाला आठवत असेल 4थ्या वर्षी सुप्रीमो चषक 4थ्या सीझनमध्ये वेदांतवाडा पालघरनेच चॅम्पियनशिप जिंकली होती. या गोष्टीकडे लक्ष होतोय. सुमित डेकले वन ऑफ द स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मैदानावर सज्ज आहे आणि त्याच्याबरोबर उतरतोय तो म्हणजे जयेश पाडल भिवंडी. आणि या परिसरामध्ये जयेशचं प्रचंड नाव आहे आणि तो या ठिकाणी सज्ज होतोय. सामोरं जाण्यासाठी गोलंदाज आहे तो इम्रान. प्ले कॉल केलाय पंचांनी या ठिकाणी. पॉवर प्ले दाखवलंय. पहिलं षटक 7 वाजून बरोबर या ठिकाणी 54 मिनिटं झाले आणि सामना या ठिकाणी सुरू होतोय. फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळलंय. फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आता लागल्यानंतर डायव्हर्ट होतोय. कव्हर करेपर्यंत एक सिंगल पूर्ण करतायत जयेश पाडल. स्वतःचं खातं उघडतायत. सगळ्या खेळाडूंचं लक्ष वेधतोय. मनोज जोगळेकर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ऑब्झर्व्हर म्हणून या ठिकाणी आलेत. तसंच मिलिंद रेगे साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. खेळाडूंना बघण्यासाठी टॅलेंट असेल गुणवत्ता असेल तुमची निवड होईल आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून पुढे जाण्याचं एक माध्यम करिअरमध्ये शिखर गाठण्याचं एक माध्यम तुम्हाला पहिल्यांदाच मुंबई क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी टेनिस विश्वाला एक दार या ठिकाणी उघडते याचा उल्लेख या ठिकाणी करतोय आम्ही. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज इम्रान. या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन डेकले सज्ज ऑफसाईडला कट करण्यासाठी. याच पद्धतीने ते खेळतात. डेकले म्हणजे कमी चेंडूंमध्ये जास्त धावा. अटॅकिंग क्रिकेट मॅच विनर. सामन्याला कलाटणी देण्याची प्रचंड ताकद या मुलामध्ये आहे. पालघर डहाणू हा सगळा परिसर जो आहे अप्रतिम क्रिकेटच त्याने दिले. राजेश सुतार आघाडीचा मुंबई संघातला जो खेळाडू आहे तो पालघर डहाणू परिसरातलाच आहे. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू खूप बॅटच्या खालच्या पट्ट्याला लागतोय कारण हीच पद्धत आहे. बॅकलिप प्रचंड घेतात डेकले. तुम्ही बघत असाल ड्रिल करत असताना फटकताना एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी खेळायचा होता. बीट होत आहेत. इनसाइड एज लागून चेंडू मागे येतोय. धावसंख्येत अजून सुरुवात नाही आहे. सुमित डेकलेच्या माध्यमातून बेबीट पाडल अप्रतिम कामगिरी करतायत. पंकज ठाकूर आमचे जे मॅनेजिंग कमिटीवर भरपूर वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होते ते याच परिसरामध्ये या परिसरातील क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी दहिसरचे डहाणू या परिसरामध्ये आमदार इतेंद्र ठाकूर आणि त्यांची तमाम फौज सातत्याने कार्य त्या परिसरात करत असते. सज्ज पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू बॅकफुटला येऊन टॅप करतायत. ऑफसाईडला पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कव्हर करण्यानंतर डेकले आपलं स्वतःचं खातं उघडून धावसंख्येला पुढे आकार देता येतं 2 या धावसंख्येवर. डहाणू चिंचणीचे राजेश सुतार आघाडीचे अत्यंत विस्फोटक फलंदाज. भरपूर वर्ष मुंबईला त्यांनी सेवा दिली. निवड समितीमध्ये सुद्धा ते होते. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम पालघर. जयेश पाडल सज्ज इम्रानसाठी. यावेळेला चेंडू ऑफ साईडला थर्डमॅनच्या दिशेला आउटसाईडला लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. ती आता आपण बघतोय 3 या धावसंख्या. सुमित डेकले पण एकदा लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन आहे. डावकुरा आणि उजवा कॉम्बिनेशन काल सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहिलात खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालंय आणि या ठिकाणी डेकले आणि पाडल आपल्या संघाला या ठिकाणी कुठपर्यंत घेऊन जात आहेत हे बघायला आवडेल SP सँडीसाठी. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू ऑफ साईडला लॉफ केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषेकडे आणि सुमित डेकले या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. सुप्रीमो चौकार. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, Supremo, Supremo. सो वी वेलकम मनोज जोगळेकर रणजीपटू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि मध्ये मध्ये जर मनोज जोगळेकरांनी परवानगी दिली त्यामुळे त्यांचे कमेंट्स सुद्धा घेऊ. या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून ते आहेत आणि वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ऑफ मुंबई रणजीपटू मनोज जोगळेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. समोर जी जागा आहे तुम्ही बघू शकता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ऑब्झर्वरचे वेलकम ज्या ठिकाणी बॅनर आहे त्या ठिकाणी मिलिंद रेगे साहेब आणि मनोज जोगळेकर त्या ठिकाणी बसतील. दिलीप पिंगे साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी बसतील. तिथून ते सामना एन्जॉय करतील या ठिकाणी ऑब्झर्व करतील आणि जे टॅलेंट असेल जे गुणवत्ता असेल या ठिकाणी रेगे साहेबांचं कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर
तर मिलिंद रेगे साहेबांचं एक या ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार आहे. पहिलं षटक संपले, धावसंख्या झाली 7. एक चौकार सुप्रीम चौकार डेकलेच्या माध्यमातून एक कव्हरला आपल्याला बघायला मिळाले. अजूनही 7 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक आतावलं तर इम्रानने, दुसरं षटक आताळण्यासाठी डोंबिवली संघाच्या माध्यमातून गुड्डू चव्हाण या ठिकाणी सज्ज आहे. विनोद रतन पाटील, माजी आमदार रमेशजी पाटील यांचे बंधू विजय रतन पाटील, प्रमोद रतन पाटील आणि विनोद रतन पाटील यांच्या माध्यमातून रतनबुवा पाटील स्मृती चषक सातत्याने मागचे 14 वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये खेळवला जातोय. वन ऑफ द स्टँडर्ड टुर्नामेंट ऑफ महाराष्ट्र असं मी म्हणेन. अप्रतिम ही स्पर्धा पार पाडली जाते. जानेवारीच्या 2nd वीकला अनंत या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर उपस्थित आहे. दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होते. गुड्डू सज्ज होते आणि मला वाटतं इंटरव्ह्यू सुरू होते. त्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ माईक बंद ठेवते. मिलिंद रेगे साहेबांची मुलाखत होते. सामना सुरू ठेवावा. धन्यवाद. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मिलिंद रेगे यांची मुलाखत घेत होते. यावेळेला पुन्हा एकदा डेकले ऑन साईडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी सज्ज होते. थांबायला सांगितलं जयेश यांनी. तर एक सुप्रीमो षटकार आणि चौकार डेकलेच्या बॅटमधून नेहमीच्या पद्धतीने जी डेकलेची आयडेंटिटी आहे, ओळख आहे, त्या माध्यमातून त्यांनी बॅटिंग करत असताना संघाच्या धावसंख्येला 15 या धावसंख्येपर्यंत नेलेलं आहे. थँक्स टू धनराज पिल्ले आणि तसंच मिलिंद रेगे आणि मनोज जोगळेकर अमूल्य वेळ दिलेत. ऑब्झर्वर म्हणून तिकडून ते सामना एन्जॉय करतील. शरदचंद्रजी पवार आमचे अध्यक्ष आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. विजय पाटील आणि रवी सावंत हे आमचे उपाध्यक्ष आहेत. ऑनरेबल ट्रेजर विनोद देशपांडे जे आता मार्केटिंग कमिटीमध्ये सुद्धा BCCI आलेले आहेत. यावेळेला चेंडू ऑफ साईडला सेवाग स्टाईल ऑफ साईडला कट केलं. ट्रॅव्हल होते कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि मिसफिल्ड होते आणि कव्हर करेपर्यंत धावा पूर्ण होत आहेत. त्या ठिकाणी बंड्या होते फील्डला. धावसंख्या सरकते ती आता 17 या धावसंख्येवर. रतनबुवा पाटील वन ऑफ द ग्रेट युनियन लीडर प्रीमियर या कंपनीच्या माध्यमातून भरपूर वर्ष ज्यांनी कामगारांसाठी सेवा दिली, त्यांचा कल्याण डोंबिवलीचा विनोद रतन पाटील यांचा संघ त्यांच्या चिरंजीवाचा. थँक्स टू मिलिंद रेगे फॉर गिविंग अस व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सर. थँक्यू. सज्ज पुन्हा एकदा गुड्डू चव्हाण. रिवर्स चेंडू बघायचा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटतंय. नाही, पोहोचतायत त्या ठिकाणी. बंड्या कव्हर करेपर्यंत धावसंख्या आता सरकते ती मैदानावर 19 या धावसंख्येवर.
तर ऑनरेबल ट्रेजरर आहेत विनोद देशपांडे जे विल्हे पार्लेचेच आहेत आणि तसंच आमचे ऑनरेबल सेक्रेटरी आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे डॉक्टर पी.व्ही. शेट्टी ज्यांची संकल्पना आहे ऑब्झर्व्हरला पाठवण्याची आणि नितीन दलाल. तसंच आमचे मेंबर्स आहेत नदीन मेमन, दीपक पाटील, लालचंद राजपूत, अरविंद कदम, एबी कुरुविला, संजय पाटील, रमेश वांगे, अरमान मल्लिक, श्रीकांत तिगडी, नवीन शेट्टी, दीपक मुरकर. अप्रतिम कामगिरी या सगळ्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला बघायला मिळते. धाव नाही पकडायची असं सांगितलं. येस, ओके. धावसंख्या 17च आहे अशी पंचांची सूचना आलेली आहे या ठिकाणी. इट इज 17. करुणाकरण कोठेन, सतीश कुरूप या ठिकाणी पंचांची भूमिका पार पडत असताना फ्रंट फुटला घेतलंय, चेंडू प्लेस केलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मॅगी कव्हर करेपर्यंत सिंगलने धावसंख्या आत्ता सरकते ती 18 या धावसंख्येवर. तर षटकं संपले 2, धावसंख्या झाले 18. पहिल्या षटकात पावा प्लेमध्ये धावा आल्या 7, या षटकात धावा आल्या 11. सरासरी प्रतिषटकाच्या मागे 9 ठेवले. सुमित डेकले मैदानावर खेळत आहेत. एकंदरीत 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा कुठल्यात. एक सुप्रीमो षटकार आणि चौकार त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. जयेश पाटील नेहमीच्या पद्धतीने खेळत आहेत मैदानावरती. आपण बघतोय 6 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 18 फॉर नो लॉस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. SP सँडीच्या माध्यमातून षटकाबद्दल हरीश. नहीं, डेफिनेटली जयेश पाटिल को जब आप बैटिंग करता हुआ देखते हैं तो वायलिन की तरह एकदम स्मूथ बैटिंग है उनकी, और सुमित ढेकले को आप अगर देखें तो ड्रम सेट की तरह लाउड, इस तरह की बल्लेबाजी है. और SP सैंडी, विजय दुर्गा, जिनके नाम में विजय शब्द छुपा हुआ है, वो टीम यहाँ पर अपने विजय का पूरा प्रयास करेगी. ग्रेट स्टार्ट, 9 रन प्रति ओवर की रफ्तार से. आई थिंक इससे ज़्यादा आप किसी ओपनिंग पैर से क्या मांग सकते हैं. इट्स अ ग्रेट स्टार्ट. पहले विकेट की तलाश यहां पर. उपनगरचं क्रिकेट मागच्या काही वर्षांमध्ये फार वेगाने प्रगतिशील पथावर आहे. मला आठवतं ज्यावेळेला डॉक्टर पी.व्ही. शेट्टीने कल्याण डोंबिवलीला व्हिजिट दिली होती रतनभाऊ पाटील स्पर्धेला, त्यावेळेला माझे आमदार रमेश पाटीलने उल्लेख केला की या परिसरात क्रिकेटसाठी कॅम्प असायला पाहिजे. त्या मुलांना ठाण्यापर्यंत यावं लागतं निवड समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी खेळण्यासाठी प्रशिक्षणाला. तर त्या दृष्टीने लवकरच डोंबिवली परिसरामध्ये एक चांगलं प्रशिक्षण शिबिर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू झालं तर त्या परिसरातल्या खेळाडूंना व्यासपीठ मिळू शकेल आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, आणि वेळ आणि तसंच पैसा दोन्ही वाचू शकतो जो ठाण्यासाठी त्यांना यावं लागतं. ठाणे म्हटले की अविस सोळे डोळ्यासमोर येतात. भरपूर वर्ष ज्यांनी सेवा दिली ठाणे क्रिकेटच्या माध्यमातून. सांताक्रूज म्हटले की पोत्ती साहेब या ठिकाणी डोळ्यासमोर येतात. सातत्याने क्रिकेटचं प्रचार, क्रिकेटचं प्रमोशन, क्रिकेटचा वेग, क्रिकेटची प्रगती सातत्याने. पुढचं जे एजंडा आहे त्याचाही मी तुम्हाला उल्लेख करेन थोड्या वेळानंतर. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला, आपण चेंडूला ऑफ साईडला कट केले, चेंडू बॅकवर्ड पॉईंटला सिंगल कव्हर करतात जयेश पाटील. ही त्यांची पद्धत आहे. V शेपमध्ये खेळतात. जयेशचं एकंदरीत करिअर आणि रेकॉर्ड आत्तापर्यंत पाहिलं तर ऑफ साईडला पॉईंट, गल्ली, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ या विभागात जयेश जास्तीत जास्त खेळून धावा करायचा प्रयत्न करतात. हे त्यांचं चित्र बघायला मिळालं आहे. इज अ काम अँड कूल टेम्परमेंट प्लेयर. एका बाजूने किल्ला लढवत ठेवायचा, संयम ठेवायचा, आणि दुसऱ्या बाजूला डेकलेला जास्तीत जास्त जागा देऊन स्ट्राईक रोटेट करून त्याला जास्तीत जास्त फटकेबाजी कसं करता येईल या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. धावसंख्या सरकते ते 19 वर. डोंबिवली आणि शिवाजी पार्क असा सामना तुम्ही बघताय. या वेळेला थांबून येतोय चेंडू. ऑन साईडला खेळलेत. डेकले कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. किती वेगाने जयेश पाटील धावतायत तुम्ही बघू शकता. ज्या वेळेला सुमित डेकलेची दुसरी धाव पूर्ण होते त्यावेळेला तिसऱ्या धावांसाठी त्या ठिकाणी जयेश सज्ज असतात. अप्रतिम ॲथलीट फार वेगाने धावा करत असताना धावसंख्येला या ठिकाणी आकार देतात. 19 वरून 21 या धावसंख्या. 21 फॉर नो लॉस. सुलतान गोलंदाज. ओ स्ट्रेट बॅटने ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी दाखवत असताना चेंडू जातोय कव्हरला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत पुन्हा एकदा मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट. जयेश पाटील आणि डेकले माध्यमातून 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ते 23 या धावसंख्येवर. धावा कसं करावं वेगाने याचं उत्तम उदाहरण T20चं लेदर क्रिकेट असो किंवा T8चं सॉफ्टबॉल क्रिकेट असो हे डेकले जयेशने नेहमी दाखवलंय. तर विनोद रतन पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. विनोद तुझं मनपूर्वक स्वागत सुप्रीमो चषक 2015 मध्ये या ठिकाणी. आणि विनोदला विनंती करतो व्यासपीठाकडे त्यांनी यावं. पुढचा चेंडू
यावेळेला बॅकफुटला थांबून उसळलेल्या चेंडूला थांबून चेंडूला ऑफसाईडला प्लेस करतायत डेकले आणि सिंगल या ठिकाणी पूर्ण करत असताना सिंगलने धावसंख्येला पुढे आकार देत आहेत ते 24 या धावसंख्येवर. असे व्यक्तिमत्व, असे तज्ज्ञ, असे लोक, असे प्रेक्षक किंवा असे जाणकार लोक जे सातत्याने क्रिकेटचा प्रसार आणि क्रिकेटचा व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. त्याच्यातलं जसं संजय पोतीस नाव आहे तसंच विनोद रतन पाटील यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे. त्यांचाच हा संघ या ठिकाणी खेळतोय. मागचे 14 वर्ष रतनबुवा पाटील खेळत आहेत. जसं मी बोललो सुप्रीमो चषकचा एक कॅलिबर आणि स्टँडर्ड आहे, त्याच कॅलिबर आणि स्टँडर्डची ती स्पर्धा. ऑफ साईडला प्लेस केलं आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सुप्रीमो चौकार हीच टायमिंग आहे या दोन फलंदाजांचं आणि या चौकारने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते. 28 या धावसंख्येवर षटक तिसरं मार्गस्थ असताना Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू बघायचा आहे. बीट होत आहेत फलंदाज, बीट होत आहेत यष्टीरक्षक. आउटसाइड एजला चेंडू लागला आणि हा ब्रश होऊन गेला आहे. पंचांचा इशारा येतोय त्या ठिकाणी पॅडला. पॅडमुळे तो डायव्हर्ट झाला आहे. लेग बाय. अवंतर धावाने धावसंख्या सरकते ते 29वर. विनोद रतन पाटील यांना नम्र विनंती आहे आमदार संजय पोती साहेब यांच्या माध्यमातून. विनोद, व्यासपीठाकडे यावं तुम्ही आणि तुम्ही व्यासपीठावर बसावं अशी आमची इच्छा आहे, आमदार संजय पोतनी साहेबांची इच्छा आहे. कारण अप्रतिम स्पर्धा मागचे 14 वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी यशस्वी करून दाखवलं आहे. तर धावसंख्या 29. षटकं पूर्ण झाले 3. या षटकात धावा आल्या 11. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात 11. सरासरी आपण बघतोय 9.5 रूपांनी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी ठेवले. षटकाबद्दल हरीश. नहीं, बहुत अच्छा मोमेंटम ले लिया है. दोनों बैट्समैन काफ़ी एक्सपीरियंस्ड बैट्समैन है और सबसे बड़ी बात है स्ट्रोक सिलेक्शन आप सुमित ढेकड़े का देखिए. हर बॉल को आप मार नहीं सकते. बल्ले को हर बार स्टेनगन की तरह चलाना जरूरी नहीं है. कभी कभी बल्ले को बुलेट प्रूफ जैकेट भी बनना पड़ता है. बिल्कुल उस तरह की बल्लेबाजी यहां पर हम देख रहे हैं और इसलिए इस वक्त काफ़ी अच्छी स्थिति में एसपी सैंडी विजय दुर्गा मुंबई को हम देख रहे हैं. लेकिन शांति रत्न डोंबिवली टीम को हमें कम नहीं समझना चाहिए. उनके पास मौका है वापस करने का. 8 ओवर का मुकाबला है. पहले विकेट की तलाश है. अगले 2 ओवर में उनको विकेट मिलना बहुत जरूरी है. अगर अगले 2 ओवर में विकेट लेने में कामयाब हो गए तो मैच में वापसी हो जाएगी. तो धावसंख्या 29. विनोद रतन पाटीलचं आगमन डाव्या बाजूने. रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हणून त्या स्पर्धेला संबोधलं जातं. दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईच्या माध्यमातून मागचे 14 वर्ष विनोद, प्रमोद, विजय आणि रमेशजी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी होते. ते विनोदचं आगमन, त्याचं स्वागत आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव आणि धावसंख्या सरकते 30 या धावसंख्येवर. तर विनोद बरोबर प्रफुल्ल याचंही आगमन होते. दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईचे अनंता सुद्धा आहेत. सगळे आमचे कार्यकारिणी जे आलेत त्यांचंही स्वागत आहे. 30 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत भागीदारी संजय मात्रेने जसा उल्लेख केला. काल अर्धशतक पहिल्यांदा सुप्रीमो चषकमध्ये 20 धावापासून आत्तापर्यंत आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळालं ते काल पवारच्या माध्यमातून. योगेश पवार मॅग्निफिसंट बॅटिंग. पहिल्या सामन्यात 39, दुसऱ्या सामन्यात 52. डी.वाय. पाटील, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स क्लब नेरूळचा हा संघ. विजय पाटील आमचे उपाध्यक्ष त्यांचा हा संघ. आणि तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला MCAचे आमचे आता मनोज जोगळेकर आणि तसंच आमचे निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे त्या ठिकाणी सज्ज आहेत. MCAच्या माध्यमातून सुप्रीमो चषकमधली गुणवत्ता शोधण्यासाठी. लाफ केलाय आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या 36. व्हॉट अ बॅटिंग. जेव्हा तो चेंडू वरती गेला
प्रेक्षकांच्या मनात इव्हन आमच्या मनात सुद्धा असं वाटलं मिस टाईम होईल. मात्र ढेकलेची ही खासियत आहे, ताकदचा अप्रतिम वापर करतात आणि चेंडू तुम्ही पाहिलं असेल सीमारेषेच्या पलीकडे जवळजवळ डीप 25 यार्ड तो आतमध्ये पडलाय. मॅग्निफिसंट बॅटिंग. आत्तापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. जयेशच्या माध्यमातून 1 चौकार आलाय. सुमित खेळतोय या ठिकाणी 25 या धावसंख्येवर. धन्यवाद संजय म्हात्रे. आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवले 36 या धावसंख्येवर. षटक मैदानावर 4थं मार्गस्थ असताना विनोदचा संघ आहे जो या ठिकाणी डोंबिवलीसाठी संघ खेळतोय. शांतिरत्न कल्याण डोंबिवली म्हणून हा संघ या ठिकाणी सुप्रीमो चषकमध्ये पहिल्यांदाच डोंबिवलीचा संघ या ठिकाणी उतरलाय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न बघायचा आहे पंचांकडे या ठिकाणी. मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो ऑन साईडला वाईटचा इशारा येतोय. मात्र या ठिकाणी 1+1 2 धावा आणि धावसंख्या 36 वरून 38 या धावसंख्येवर. तसंच कल्याण डोंबिवलीचे आमचे सहकारी समालोचक पंडित पाडल याचं आगमन या ठिकाणी झालं आहे, त्याचंही स्वागत आहे. हे सगळे त्या परिसरातले समालोचक आहेत, ते सातत्याने सेवा देत असतात कल्याण डोंबिवलीमध्ये. 38 फॉर नो लॉस. 72 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी आहे सुप्रीमो चषक या स्पर्धेमध्ये. 2010 पासून आत्तापर्यंत जर पाहिलं तर तो विक्रम अजून कोणी मोडलेला नाही आहे. चेंडू बघितलं की सर्कलच्या आतमध्ये कोणी नाही. जयेशने ऑनसाईडला प्लेस केले, हीच त्यांची स्ट्रॅटेजी असते नेहमी. आणि डायरेक्ट हिट लागतो या ठिकाणी. करुणाने नाकारलाय त्या ठिकाणी. बघायचं आहे आता ही धाव त्या ठिकाणी पूर्ण होते का. मागे फिरले मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट जयेश पाटील आणि समीर डेकलीच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केलेलं आहे. आणि तिसरे पंच फ्रेममध्ये येतील शेखर देशपांडे आणि जगू राणा आमचे जे मॅच रेफरी आणि थर्ड अंपायर सज्ज झालेत. आणि स्लो मोशनच्या माध्यमातून बघितल्यानंतर हा फलंदाज बाद आहे की नाही ही माहिती तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळेल. तिसऱ्या पंचांचा प्रयोग आतापर्यंत 3दा टेनिस विश्वात मागच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये करण्यात आला आहे. एकदा राज कपूर मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये, दुसऱ्यांदा सुनील कोळीच्या लिबर्टी गार्डनच्या टुर्नामेंटमध्ये आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी आपण बघतोय सुप्रीमो चषकच्या माध्यमातून हा प्रयोग या ठिकाणी बघायला मिळतोय. डिसिशन पेंडिंग LED वर दाखवत असताना या ठिकाणी क्रिएटिव्ह आर्टचे आमचे अँथोनी आणि तमाम त्यांचे सहकारी सज्ज आहेत. त्यांचे 5 कॅमेरामॅन जे क्षण टिपतात आणि त्यांच्या माध्यमातून यूट्यूबमध्ये पूर्ण विश्वभर याचं थेट प्रेक्षेपण पहिल्यांदा सुप्रीमो चषकचं प्रसार होतोय. आणि दुसऱ्या बाजूला tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हरेज देतोय. आणि रसिकांपर्यंत स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या फिंगर टिप्सवर टेनिस विश्व सुप्रीमो चषक तुमच्यापुढे आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आमदार संजय पोतनी साहेबांनी केलेला आहे. शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 दोन्ही विभाग क्रमांक आमचे संजय पोतनी साहेब आणि अनिल परब दोघेही आमदार आहेत, एक विधानसभेचे आणि एक विधान परिषदेचे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 5व्या वर्षी या ठिकाणी तुम्ही बघताय. सगळे खेळाडूंचं लक्ष सुद्धा कल्याण डोंबिवलीचे LED कडे आहे. तुम्ही बघू शकता प्रेक्षकांचं लक्षही तिकडेच आहे. आत्ता आपल्याला बघायला मिळेल की रनआउट आमचे शेखर देशपांडे, आबा देशपांडे, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर ऑफ बिल्ले पार्ले या ठिकाणी मॅच रेफरी म्हणून आहेत. त्यांच्यावर जग्गू राणा द मॅन फ्रॉम एअर इंडिया ते तयार आहेत या ठिकाणी बघण्यासाठी. सुप्रीमो चषक तुम्ही 26 तारखेपर्यंत बघू शकाल. काल शिवसेना पक्षप्रमुख मानवश्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित होते. दिलीप वेंगसरकर आपल्यामध्ये उपस्थित होते. वासिम जाफर काल आमच्यामध्ये होते. आज धनराज पिल्ले, मिलिंद रेगे आणि मनोज जोगळेकर आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित. दिलीप पिंगे सुद्धा काल आणि आज दोन्ही दिवस आमच्यामध्ये उपस्थित आहेत. उद्या खेळणारे संघ आहेत महेंद्र स्पोर्ट्स पुणे म्हणजे डिंग डॉंग, एंजल स्पोर्ट्स कोलकाता, विधांतवाडा पालघर मागचे चॅम्पियन आणि उमर 11 मुंबई हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी येईल 24 तारखेला. उद्या नाही, उद्या 23 तारीख आहे. आणि उद्या सांताक्रूजचे संघ या ठिकाणी खेळतील. उद्या मुंबईला आणि बाहेरच्या राज्यातील संघांना सुट्टी आहे. आणि उद्या सांताक्रूजचे लोकल टीमचे जे मॅचेस आहेत ते या ठिकाणी आम्ही 3 मॅचेस कव्हर करू संध्याकाळी 6 वाजल्यापासून. आणि 24 तारखेला या संघांना पुणे, कोलकाता, पालघर आणि मुंबईला बघू शकाल. जसं व्ह्यू पाहिजे तसं व्ह्यू पंचांना मिळत नाही आहे. ते व्ह्यू मिळेपर्यंत त्यांना थांबावं लागेल. आणि काल 30 चर्चा आम्ही अँथोनी यांच्याबरोबर आणि बाईंबरोबर करत होतो. ए व्ह्यू
तिसऱ्या दोन्ही पंचांच्या माहितीसाठी माझे नगरसेवक बाळा चव्हाण साहेब आमचे अत्यंत चांगले मित्र यांचं आगमन या ठिकाणी होते, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मला लायन्स क्लब ऑफ वेलिंग्टन टिल्सनची आमदार विनायकराव साहेबांची स्पर्धा आठवते. बाळा चव्हाण आणि तसं संजय पोती साहेब हे दोन व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून 3 वर्ष ही स्पर्धा सातत्याने आपण पाहिली होती. त्या बाळा चव्हाणचं सांताक्रूज कोथवाडी म्हटलं की बाळा चव्हाण डोळ्यासमोर येतात, त्यांचं आगमन होतं आहे. स्वागत आहे त्यांचं. जय महाराष्ट्राच्या आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तमाम प्रतिनिधींचं, आमच्या महिला भगिनींचं मनपूर्वक धन्यवाद. पत्रकार मंडळी जे या ठिकाणी आलेत आणि कव्हरेज दिलं, आणि तसंच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जेवढे पत्रकार या ठिकाणी आलेत सुप्रीमो चषक कव्हर करायला, तुमचंसुद्धा स्वागत आहे. व्हॅल्युएबल टाईम तुम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्हाला देतात, त्याबद्दल लॉट ऑफ थँक्स. जय महाराष्ट्र. आलेलं आहे नाबाद दाखवलेलं आहे या ठिकाणी. नॉट आउट. सामना सुरू करावा. तर धावसंख्या पुन्हा एकदा लक्ष वेधतोय पंचांचं, दोन्ही संघनायकांचं, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, दोन्ही संघातील सगळे जे खेळाडू आहेत त्यांचं. धावसंख्या आहे 40. षटक खेळलं जाते मैदानावर. चौथं. इट इज 44 नो लॉस इन द 4th ओव्हर. तर 4थं षटक मार्गस्थ आहे आणि कल्याण डोंबिवली सज्ज होतोय पुन्हा एकदा. शांतिरत्न या ठिकाणी. शांतिरत्न संघाचं थोडीशी तुमच्याला माहिती देतोय. शांतिरत्न डोंबिवली या संघ विनोद रतन पाटील आणि अनंता पाटील यांचा संघ आहे. डोंबिवलीहून या ठिकाणी खेळायला आलाय. मिलिटरी कॅम्पच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या लोकांनी आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांनी त्वरित तिथून हटवायचे आहेत, कारण नाहीतर तुमच्या गाड्या तिथे पंक्चर केले जातील. त्याची सुरुवात त्या लोकांनी केलेली आहे, कारण रिस्ट्रिक्टेड झोन आहे आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आपलं वाहन पार्क करून आपण आपला खूप मोठा धोका पत्करून घेत आहात. जर आपण मिलिटरी कॅम्पच्या जवळपास गाडी पार्क केली असेल तर प्लीज तिथून लगेच हटवा. धन्यवाद. काहीतरी चर्चा कॅप्टन करतायत. सामना सुरू करावा अशी विनंती आहे ऑर्गनायझरकडून. प्लीज स्टार्ट द मॅच. निर्णय आला आहे सामना सुरू करावा. तर इंडियन मिलिटरी कॅम्पच्या बाजूला ज्या गाड्या लागल्या आहेत, इट इज अ रेस्ट्रिक्टेड झोन. आपला देश आहे, आपलं इंडियन मिलिटरी आहे.
लगेच ते तिथून गाड्या आठवा. दुसरी एक सूचना आहे, ॲर इंडिया स्पोर्ट्स क्लबचं मैदान सुप्रीमो क्रीडा नगरी म्हणून, सुप्रीमो चषक क्रीडा नगरी म्हणून ओळखलं जातं. हे आपलं मैदान आहे. या मैदानाने असंख्य खेळाडू भारताला दिलेत. हे मैदान स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. डस्टबिन आहेत, त्याच्यामध्येच कचरा टाका, इथे ते टाकू नका. मैदान सुंदर आणि स्वच्छ ठेवा अशी विनंती आशुतोष दुबेच्या माध्यमातून आम्ही करतोय. बाला, यहां पर मैं एक खुशखबरी देना चाहूंगा. विक्रोलियंस टीम जो अपने डिसिप्लिन के लिए पूरी दुनिया में मशहूर है, सुप्रीमो फाउंडेशन को उन्होंने अमोल म्हात्रे के जरिए 50,000 रुपए की राशि बतौर डोनेशन के रूप में दी है. और सुप्रीमो फाउंडेशन को यह कहा है कि आप इसको समाज सेवा में जरूरतमंद लोगों के बीच में खर्च करें. अमोल म्हात्रे और विक्रोलियंस को बहुत बड़ा सलाम मैं करना चाहूंगा. लाखों बार सलाम 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 टू विक्रोलियंस. थँक यू अमोल, थँक यू डिअर फ्रेंड अमोल. हेच अमोलचं प्रेम आहे टेनिस विश्वावर. ओ रिव्हर्स शॉट, हा चेंडू बघायचा आहे. त्या ठिकाणी सुप्रीमो चौकार आणि या 10,000 धावा पूर्ण होत आहेत. सुप्रीमो चषक या स्पर्धेतलं 2010ला ही स्पर्धा सुरू झाली आणि आतापर्यंत हे 10,000 धावा सुप्रीमो चषक या स्पर्धेतलं पूर्ण झालेले आहेत. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. धन्यवाद गणेश. फ्रंट फुटला प्लेस केला आहे. वॉट अ टेम्परमेंट प्लेयर जयेश पाडल. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुंब्रा, त्याच्यानंतर तो सगळा परिसर भिवंडीचा सातत्याने मागच्या एक डिकेटमध्ये जयेशने कष्ट करत असताना आपली जागा आघाडीचा एक अत्यंत इम्प्रेसिव्ह बॅट्समॅन म्हणून एक जागा बनवली आहे. लॉट ऑफ हार्डवर्क फ्रॉम जयेश. सॅल्यूट टू जयेश फॉर गुड बॅटिंग. एंटरटेनिंग करत असताना एक या ठिकाणी कॉपी बुक स्टाईल एक आदर्श देत आहेत पुढच्या पिढीला. आघाडीला कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण जयेश या ठिकाणी दाखवत असताना एक काळ मंदार भरतनी असं दाखवलं होतं, मंदार गरुड आणि भरत वाघेले यांनी, आणि तसंच या ठिकाणी दाखवत असताना जयेश पाडल. धावसंख्या 45, 45. षटक चौथं मार्गस्थ असताना इम्रान पुढचा चेंडू घेऊन डेकले यांना अँगल होतो. या चेंडू डेकले लेफ्ट हँडर आहेत आणि चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. हेच गोष्ट बघून करुणाकरण कोटियन, मॅन फ्रॉम विक्रोली, ऑफिशियल अंपायर ऑफ मुंबई क्रिकेट असोसिएशन. भरपूर वर्ष टेनिस विश्वाची सेवा करुणाने विक्रोलींच्या माध्यमातून, राहुल लेवन परेलच्या माध्यमातून ज्याने दिली, तोच या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. टायमिंग व्यवस्थित झालं नाही डेकले मार्फत यावेळेला, तरी चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच्या ताकदीचं या ठिकाणी उदाहरण. मात्र 2 धावा सहज रीतीने डेकले आणि पाटील. डेकले नाराज आहे कारण तो फटका टायमिंग झाला नाही. ड्रिल दाखवत आहेत, मिडविकेटच्या डोक्यावरून त्यांना हा षटकार मारायचा होता. मात्र 2 धावा मिळतात आणि या 2 धावाने धावसंख्या सरकते ती 48 या धावसंख्येवर. एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत 4, धावसंख्या झाली 48. या षटकात जर धावा पाहिल्या तर एकंदरीत 19 धावा तब्बल कुठून काढलेत डेकले आणि जयेश यांनी. आणि सरासरीवर जर लक्ष घातलं तर सरासरी प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी 12च्या रूपाने ठेवले, जी पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 9.25 होती. हरीश नहीं, डेफिनेटली सुमित डेकले की बैटिंग स्टाइल को आप देखें, जब वो ग्राउंड शॉट खेलते हैं तो माइकल हसी की याद आती है, और जब हवा में खेलते हैं तो मैथ्यू हेडन की याद आती है. ब्रॉड शोल्डर्स, ही रिमाइंड्स मी ऑफ मैथ्यू हेडन द डेमन हिमसेल्फ. और जो स्टाइल में उन्होंने बैटिंग की है, जितनी तारीफ की जाए उतनी कम है. शांति रत्न डोंबिवली को हालांकि निराश होने की आवश्यकता नहीं है, अभी भी 4 ओवर उनके पास है. कितना कमबैक कर सकते हैं, मैं समझता हूं 75 के अंदर वो रोकने में कामयाब रहे तो शांति रत्न डोंबिवली के पास भी एक अच्छा मौका रहेगा. कल हमने देखा 75 का स्कोर 76 चेज होते हुए 78 को चेज होते हुए देखा. लेकिन जिस वक्त ये स्कोर 85 या 90 के आसपास पहुंच जाता है तब थोड़ी सी तकलीफ शांति रत्न के लिए हो सकती है. पर पहले 4 ओवर का बोलबाला ओनली वन मैन शो, सुमित डेकले, कॉम्बिनेशन ऑफ हसी एंड हेडन. धावसंख्या 48, अप्रतिम भागीदारी. 72 धावांचा एक विक्रम आहे पहिल्या विकेटसाठी भागीदारीचं सुप्रीमो चषकमध्ये. अक्रॉस द लाईन पहिल्यांदा जयेश बीट होत असताना हरीश पंड्यांच्या वेळेस सबमिट डिलिव्हरी, चेंडू खाली राहतोय आणि जयेश तुम्ही बघितलं संदीप पाडल स्टाईलमध्ये बसून त्या चेंडू ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न, ग्रीप लूज करण्याचा प्रयत्न भारत मातीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय. जयेशचं धावसंख्या थांबले 48 वर. 48 फॉर नो लॉस इन द 5th ओव्हर. ओमकार कानिवलकर आमच्या व्यासपीठावर, वन ऑफ द ग्रेट रणजी प्लेयर ऑफ मुंबई.
अप्रतिम फलंदाज ओमकारची माहिती मी तुम्हाला पूर्ण देऊ रेकॉर्डची थोड्याच वेळात. लॉफ केलाय, फुल टॉस आहे ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बघायचं आहे. आज चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी सुप्रीमो चौकार आणि धावसंख्या 52. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो. तो डोंबिवली आणि शिवाजी पाक असा सामना बघतोय. SP सँडी लॉफ करायचा प्रयत्न सज्ज आहे त्या ठिकाणी आणि हातातून दुसऱ्यांदा घेताना जेल त्यांच्या हातातून सुटतोय. गुड ट्राय, चांगला प्रयत्न. मॅगी मात्र थोडीशी दुखापत त्यांच्या पोटाच्या जवळ झाले मला वाटतं, कारण ज्या वेळेला पाय वरती करायला गेले तो पाय त्यांच्या पोटाला त्या ठिकाणी लागलाय असं मला वाटतंय. ते कळ आली आहे त्यांना आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते तळमळतात थोडेसे. धावसंख्या आहे 53. तर सामना तुम्ही बघताय या ठिकाणी ते शांतिरत्न डोंबिवली आणि विजयदुर्ग स्पोर्ट्स मुंबई म्हणजे SP सँडी यांच्या माध्यमातून. तर विजयदुर्ग स्पोर्ट्सचे विजयकुमार भोसले साहेब हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचा संघ या ठिकाणी खेळतोय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि हा फार मोठा सन्मान आहे सँडीसाठी. जसं थोड्या वेळापूर्वी 1-2 मिनिटाचं क्लिपिंग या ठिकाणी आपण पाहिलं होतं. आय थिंक मॅग इज ओके. व्हेरी गुड क्रिकेटर फ्रॉम मॅन फ्रॉम डोंबिवली. मला वाटतं कळ आली ती पोटात. तर मॅगी सज्ज झालेले आहे. डोंबिवलीचा संघ शाहिद, मनीष, दिनेश, सुलतान, मॅगी म्हणजे अनंत, इम्रान, सुहास, राकेश, मयूर, गुड्डू चव्हाण, पप्पू म्हणजे संदीप, मनोज जोशी म्हणजे पिंट्या आणि प्रमोद मात्रे असा संघ आहे. विनोद रतन पाटील यांचा हा संघ कल्याण डोंबिवली सुप्रीमो चषकमध्ये या ठिकाणी एन्जॉय करतात. विनोद खुश झालाय मैदान बघून. ग्रीन कोट असं मैदान, विनोदला मी तेच म्हणाला, असं मैदान कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला हवं आहे आणि त्या दृष्टीने नक्कीच ते पूर्ण करतील आपल्या गणित. तसं मैदान सुंदर जर झालं, प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती स्पर्धा होते, जे मैदान ते डेव्हलप करतात, प्रचंड कष्ट घेतात. 1 महिना विनोद आणि त्यांचे तमाम सहकारी एक स्टेडियम उभारण्यासाठी, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. धावसंख्या 53. या वेळेला चेंडू शेवटच्या क्षणी पाठवत असताना हीच खासियत आहे डिक्ले यांची, दोन्ही बाजूला ते खेळू शकतात. सिंगल पूर्ण करून धावसंख्येला 54 वर येत आहेत. गोलंदाज आहेत राकेश, मल्लिंगा स्टाईल थोडीशी गोलंदाजी करत असताना या ठिकाणी सामनाचा हेडलाईन तुम्ही 21 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी पाहिलं. टेनिस विश्वातील IPL असा उल्लेख केला आहे सुप्रीमो चषक या स्पर्धेचा. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस, जयसाठी ऑफ साईडला थर्ड मॅनवरती आहे, ऑफ साईडला डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट आपण बघू शकतो. डीप कव्हर लाईक फिल्डर आहे, लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. ऑन साईडला बघू शकतो फाईन लेगवरती आहे एक फिल्डर आता येतो शॉर्ट मिड विकेट आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे आणि फाईन लेग सुद्धा आहे. किशोर शिंदेचं आगमन होतंय बालप्रकाशचं, त्याचं मनपूर्वक स्वागत. बघायचा चेंडू फ्लाय होतोय आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षक येत आहेत आणि जयेश पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय तो SP सँडीच्या माध्यमातून. धावसंख्या 54 असताना आणि 54 धावांची भागीदारी या ठिकाणी बघायला मिळते. साई, प्रदीप शिंदे या सगळ्या लोकांचं आगमन होते. खेरनगरचं मनपूर्वक स्वागत. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. खेरनगर आत्ताच जी पोटनिवडणूक झाली, तृप्ती बाळा सावंत यांनी 19,008 मतांनी त्या ठिकाणी निवडणूक जिंकली शिवसेनेची. आणि मुख्यतः बाळा सावंत साहेब भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा केली, त्यांच्याच या पत्नी आहेत आणि त्याच परिसरातले हे सगळे मान्यवर आहेत. किशोर शिंदे अत्यंत ज्येष्ठ शिवसैनिक, सातत्याने खेरनगरमध्ये
भरपूर स्पर्धा किशोर आणि प्रदीप भरवतात. 40+ लिजंड क्रिकेट टुर्नामेंट सुद्धा यांच्याच माध्यमातून बघायला मिळाली मागच्या वेळेला, ज्यावेळेला अजित तेंडुलकर सुद्धा उपस्थित होते आणि साई याचंही आगमन या ठिकाणी झालं आहे आणि त्याचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या 54. यस, इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर समालोचन करायचं भाग्य किशोर शिंदे यांच्या माध्यमातूनच पहिल्यांदा आपल्याला लाभलं. हरीश, मला आठवतं अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर सुद्धा आपण समालोचन केलं आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील होतोय त्या ठिकाणी, त्याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या पोचते आता 55 या धावसंख्येवर. आणि कॅप्टन ऑफ SP सँडी ओमकार देसाई मैदानावर उपस्थित आहेत आणि मैदानावर षटकं पूर्ण झाले तर 5 धावसंख्या झाले 55. सरासरी प्रति षटकाच्या मागे 11च्या रूपाने धावांची गती जी मागच्या षटकात आपण 12 पाहिली होती जेव्हा धावसंख्या 48 होती, एकंदरीत 7 धावा या षटकात येत असताना 5 षटकांत धावसंख्या 55, गडी बाद झालेत, एक सरासरी 11ची या ठिकाणी ठेवले. या ऐकूया हरीश यांचे कमेंट्स. नहीं, बहुत खूबसूरत अंदाज में सुमित ढेकले. बाला, एक चीज पक्की है, ये टूर्नामेंट लेफ्टी बैट्समैनों का टूर्नामेंट है. कल हमने देखा योगेश पवार, फिर राजपूत को देखा हमने नासिक के, आज हम देख रहे हैं सुमित ढेकले को. विल दिस टूर्नामेंट बी फॉर लेफ्टी, ये तो वक्त बताएगा, बट व्हाट अ स्टाइलिश बैटिंग बाय सुमित ढेकले. और मुझे ऐसा लग रहा है कि इस वक्त शांति रत्न डोंबिवली के लिए अगर अब यहां पर अगली जो 18 गेंदें बची है उसमें 18 रन भी खर्च कर ले तो गनीमत होगा, क्योंकि ये स्कोर 73 to 75 के अंदर उनको रिस्ट्रिक्ट करना ही होगा. जिस वक्त ये स्कोर 80 के ऊपर चला जाएगा, इट विल बी डिफिकल्ट टू चेस. एक अत्यंत घातक फलंदाज असून बॅटिंग लाईनअपमध्ये अविनाश रामगुडीच्या माध्यमातून मागे बसले SP सँडीच्या डगआउटमध्ये आणि त्याची वाट आपण बघतोय. मात्र ओमकार आहे, वॉट अ कॅप्टन, मॅग्निफिसंट सीझन 2014-15मध्ये ओमकारने शिवाजी पार्कच्या माध्यमातून केलं आहे. मात्र सगळ्या खेळाडूंनी दक्षता बाळगावी, स्पेसिफिकली ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून, की ॲक्सिडेंट प्रोन काही गोष्टी झाल्या होत्या शिवाजी पार्कसाठी, त्याची काळजी घ्यावी, नम्र प्रार्थना ओमकार आणि सगळ्या सहकार्याने. धावसंख्या 55. 55. हे भव्य दिव्य व्यासपीठ आमचं सुप्रीमो चषक 2015चं. आतमध्ये येते चेंडू, बॉटमॅनचा वापर, ऑफ साईडला प्लेस केलं, इस कास्या त्या ओमकारची सिंगल पूर्ण केलंय, सज्ज होते दुसऱ्या धावांसाठी. मात्र सिंगलनी डेकलेला मॅक्झिमम स्ट्राईक रोटेटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न, कारण डेकले खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत बघायला मिळालं. 17 चेंडू 24 धावा जयेशनी कुठल्या मैदानावरती 150चं स्ट्रायकिंग रन रेटनी जयेशनी आपली कामगिरी नेहमीच्या पद्धतीने एक चांगला पाया देत असताना या ठिकाणी दाखवलंय. धावसंख्या आहे अब तक 56. किशोर शिंदे बाईंबरोबर बोलत असताना संजय पोतनीसबरोबर असंख्य सामने आहेत. खेरनगरचे छत्रपती शिवराय क्रीडांगण, याला कोलगेट पामोली म्हणून सुद्धा म्हटलं जातं. मुंबईचं कुस्ती संघटनेचं कार्यालय सुद्धा याच्यामध्ये लॉफ केलंय. यावेळेला बघायचं क्षेत्ररक्षक जज करतायत या ठिकाणी आणि तो जेल ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये गुड्डू वरती घेत असताना आणि डेकले याची या ठिकाणी बघतोय आपण खेळी पूर्ण होत असताना. धावसंख्या 56, गडी बाद झालेत 2. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. हरीश, मला तो क्षण बाळासाहेबांचा अजूनही आठवतोय. मला आठवतं की मागच्या सीझनमध्ये ज्या वेळेला या ठिकाणी स्पर्धा झाली त्यावेळेला अप्रतिम क्लिपिंग्स या ठिकाणी इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं आम्ही या ठिकाणी दाखवलं होतं. आणि ज्यावेळेला हरीश आणि आम्ही समालोचन केलं, मला तो क्षण आठवतोय. मी साष्टांग नमस्कार साहेबांना घातला होता आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं, बाळा साष्टांग नमस्कार का घातलं? मी म्हटलं आमच्या साऊथमध्ये आद्य शंकराचार्यानंतर आम्ही तुम्हाला मानतो म्हणून आम्ही साष्टांग नमस्कार या ठिकाणी घातला. लॉफ करायचा प्रयत्न, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. मिड विकेटला फिल्डर आहेत, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव. तर दोन्ही आता नवीन फलंदाज आहेत. ओमकार देसाई मैदानावर आलेत, सुमित डिकले आणि जयेश पाटील दोघे परतलेत. धावसंख्या सरकते ती 57वर 57 फॉर द लॉस ऑफ 2. पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी बघायला मिळाली, त्याच्यानंतर 3 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी या ठिकाणी बघायला मिळालं.
तर अविनाश रामगुडे मैदानावर आलेले आहेत. बॅटच्या मध्ये हा चेंडू कृष्णा सातपुते आणि अविनाश रामगुडे हे दोन नावं प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारे हे नावं आहेत, ज्यांनी आपल्या कष्टाने आपल्या परफॉर्मन्सच्या बेसवर एक जागा प्रेक्षकांच्या मनात पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले. रामगुडे 10 सामने खेळले, 3 वेळा नाबाद, 85 चेंडूमध्ये 126 धावा, 148 स्ट्रायकिंग रन रेट आहे त्यांचं. ऑन साईडला प्लेस केलं, चेंडू ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी मिसफील्ड झाले आणि कव्हर करेपर्यंत ओमकार सिंगल पूर्ण करतोय आणि धावसंख्येला आकार देतोय 59 वर. तर 85 चेंडूत 126 धावा अविनाश रामगुडे यांनी 10 इनिंग्समध्ये 10 सामन्यांमध्ये या ठिकाणी केले. 3 वेळा ते नाबाद राहिलेत. ही त्यांची माहिती आहे सुप्रीमो चषक या स्पर्धेविषयी. या षटकानंतर आमच्या मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही सत्कार घेऊ. विनोद रतन पाटील आमच्यामध्ये या ठिकाणी त्यांचा सत्कार घेऊ. बाळा चव्हाण आमच्यामध्ये आहेत. ओमकार कानविलकर वन ऑफ द ग्रेट प्लेअर ऑफ मुंबई, रणजीपडू, त्यांचाही सत्कार या ठिकाणी घेऊ आम्ही. बीट होतोय फलंदाज आणि कीपर. अपेक्षापेक्षा चेंडू जास्त उसळला आणि त्या ठिकाणी अगोदर रामगुडे बीट झाले आणि नंतर विकेट किपर सुद्धा बीट झाले. तर धावसंख्या 59 षटकं पूर्ण झालेत. 6 सरासरी 9.90. या पुन्हा एकदा तुम्हाला रन रेट सांगतो. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 9.10, चौथ्या षटकात 12, 5व्या षटकात 11 आणि 6व्या षटकात 9.90. ओव्हर टू हरीश पंड्या. खूप खूप धन्यवाद बालसुब्रमण्यम. मित्रांनो, आज आपल्यामध्ये खास डोंबिवलीवरून एक खूप मोठे क्रिकेटचे चाहक आणि ज्या परिवाराने क्रिकेटवर भरपूर प्रेम केला, ज्यांचे वडील यांनी समाजसेवेचं एक मूर्तिमंत असं उदाहरण समाजापुढे ठेवलं, असे विनोद रतन पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करतील आमदार विभाग प्रमुख संजय पोतनीस साहेब. तर विनोदजी, आपल्याला आणि पूर्ण पाटील कुटुंबियांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. आपल्याला दीर्घायुष्य लाभो. आपला पूर्ण परिवार समाजसेवामध्ये खूप अग्रेसर आहे आणि नेहमी आपण चांगले कार्य करत राहावे अशी आम्हा सर्व मुंबईकरांकडून आपल्याला लक्ष शुभेच्छा. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये रणजीपटू ओमकार खानविलकर म्हणजे अतिशय स्टायलिश असे लेफ्टी बॅट्समॅन ओमकार खानविलकर जेव्हा बॅटिंग करतात त्यांची इनिशियल्स आहेत ओके, म्हणजे व्हेन ओके बॅट्स यू कॅनॉट लूज. तर असे ते एकदम भरवशाचे असे आघाडीचे फलंदाज ओमकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ओमकार याचा सत्कार करतायत संजय पोतनीस साहेब. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये माजी नगरसेवक बाळा चव्हाण साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करतील संजय पोतनीस साहेब. बाळा चव्हाण साहेब मला अजूनही आठवते, आमदार चषक स्पर्धेमध्ये स्वतःची शाखा क्रमांक 83 ची टोपी ते नेहमी घालायचे, व्हाईट अँड व्हाईटमध्ये असायचे देवाळेला आणि ते जुने दिवस अजूनही आठवतात. हॉटेल पॅपिलॉन मधली पार्टी वगैरे. तर थँक्यू साहेब. आणि त्याचप्रमाणे रामगोपाल साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. खास दुबईवरनं ते ह्या सामन्याला बघण्यासाठी आले आहेत. रामगोपाल जी जो हमारे बीच खास दुबई से तशरीफ लाए हैं इस टूर्नामेंट को देखने के लिए, तो आपका भी हम यहाँ पर सत्कार कर रहे हैं संजय पोतनीस साहब के हाथों. बहुत बहुत धन्यवाद. तो इसके साथ ही आइए वापस लौटते हैं कमेंट्री बॉक्स में. धन्यवाद हरीश. अप्रतिम हरीश. ओकेचा उल्लेख केला, पार्टीचा उल्लेख केला या ठिकाणी. बरोबर आहे, कारण ज्या वेळेला ओंकार उतरतो बॅटिंगला ओंकार कानविलकर त्या वेळेला प्रेक्षक नजर आठवत नाहीत खेळपट्टीवरून. सच अ बॅट्समॅन. मला T20 मधले कितीतरी त्यांचे प्रबोधन T20 मधले परफॉर्मन्स डोळ्यासमोर आहेत, याचाही उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. ऑल द बेस्ट ओमकार and all the best Vinod, all the best Bharat Sawan, some of the great people promoting the cricket. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला काल प्रनिल मोरेने काय फटकेबाजी या ठिकाणी दाखवली होती, जे भारतीय